माझ्या कोकण सिरीजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जातोय गणपतीपुळेला दर्शनासाठी। आम्ही दादांच्या रिक्षाने जाणार आहोत। इथून गणपतीपुळे 30 किलोमीटर आहे। चला तर मग माझ्यासोबत गणपती बाप्पाच्या दर्शनाला। कोकणातील रस्ते प्रवास म्हणजे डोळ्यांना पर्वणीच। रस्त्याच्या साईडला आम्हाला नारळाची झाडं बघायला मिळाली, तशीच भाताची शेतं पण बघायला मिळाली। गणपतीपुळेला मी कधी गेलेली नव्हती, म्हणून मी खूप एक्साइटेड होती। एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो। मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आम्हाला कमान दिसली। हे जे तुम्ही बघत आहात हे प्रदक्षिणा मार्ग आहे। प्रदक्षिणा मार्ग समुद्र किनाऱ्याला लागून जातो। हा मार्ग भक्तांसाठी आध्यात्मिकता प्रदान करतो। बाप्पाला फुलं अर्पण करण्यासाठी आम्ही फुल भंडारातून फुलाची टोकरी देखील घेतली। ही गणपतीच्या दर्शनासाठी लाईन आहे। आज सॅटरडे आहे, पण तरी सुद्धा एवढी गर्दी नाही आहे, नाहीतर वीकेंडला खूप गर्दी असते। गणपतीपुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीच्या वाहनाच्या रूपात ओळखला जाणारा मूषक विराजमान आहे। आपल्या मनातील इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगून प्रार्थना केली जाते। असे मानले जाते की मूषक गणपतीपर्यंत या इच्छा पोहोचवतो। इथे हातपाय धुण्याची जागा आहे। गणपतीपुळे मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, जे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या निसर्गरम्य ठिकाणी स्थित आहे। मंदिरातील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे। गणपतीची ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे, जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते। या कारणामुळे मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। मंदिराची वास्तुशिल्प शैली साधी परंतु आकर्षक आहे, ज्यामध्ये सागरी किनाऱ्याजवळील शांत वातावरण भक्तांना आध्यात्मिक शांती प्रदान करते। समुद्राच्या गाजेसोबत गणपतीच्या दर्शनाचा अनुभव अद्वितीय असतो। प्रत्येक वर्षी लाखो भक्त या ठिकाणी गणेशाची पूजा अर्चना आणि प्रार्थना करण्यासाठी येतात। गणपतीची मूर्ती लालसर दगडात कोरलेली आहे आणि गणपतीला पुळ्याचा गणपती म्हणून ओळखले जाते, कारण मूर्ती एका छोट्या टेकडीवर स्थित आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसराचं नाव गणपतीपुळे पडलं आहे। मंदिराच्या जवळच निसर्गरम्य समुद्र किनारा आहे, जो गणपतीपुळेच्या सौंदर्यात भर घालतो। आमचं आता दर्शन झालेलं आहे। जास्त गर्दी नव्हती, आमचं दर्शन खूप छान झालं। आणि आता आम्ही आलो आहोत गणपतीपुळे बीचला। दुपारचं वातावरण आहे, पण वाटत नाही की दुपारचं वातावरण आहे म्हणून। बघा किती समुद्राचा किती खळखळाट आहे।
पाऊस चालू झालाय आता. आम्ही आता इथून निघतोय. आता आपण आलो आहोत प्राचीन कोकणमध्ये. इथे म्युझियम तिकीट 50 रुपीज आहे पर पर्सन आणि कॅमेरा तिकीट 50 रुपीज आहे. इथे आपल्याला गाईडसुद्धा उपलब्ध आहे. हमारा कोकण सुंदर है. ये गुफा हमने समय का प्रतीक बनाया है. और कोकम शरबत में किया जाता है. इसके फलों के छिलके से कोकम यानी आमसूल तैयार किए जाते हैं. यहाँ पर अजगर दिखाया है. हम जहाँ खड़े हैं वहाँ हजारों साल पहले समुंदर था. उन्होंने उसे युद्ध किया और उसे 40 या 50 किलोमीटर पीछे ढकेल दिया. शेर की गुफा दिखाई. यहाँ पर गांव शिकार दिखाई. देवता का मंदिर. पहले धार्मिक संस्था ही गाव नियंत्रित कर. कोणी भूताटी गेला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या कोणत्या विकासाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. त्योहार मनाते हैं तब गांव के सुख सुविधा के लिए यहाँ मन्नतें मांगी जाती है और भूतों पर नियंत्रण रखने के लिए पूजा की जाती है. ये वीरगल है, वीर लोगों का प्रतीक चिन्ह. तो आज लोग खुद को चाबुक से मारते हैं, उन्हें कड़क लक्ष्मी कहते हैं. पुलिस समाज दिखाया है. पुलिस समाज के लोग समुंदर के इतने पास रहते हैं कि समुंदर का भर्ती का पानी भी उनके मकान में लग जाता है. तभी भी गार्डन सिस्टम की यानी कि नाई सुतार कासर ये हर घर में जाकर अपनी अपनी सेवा देते थे. उसके बदले में उन्हें पैसे नहीं मिलते लेकिन अनाज मिलता. ये मुखिया है. राजा के गांव का पहला प्रतिनिधि यानी कि मुखिया. धार्मिक और राजकीय संदर्भ में पहला सम्मान मुखिया का था. गांव में न्यायदान करना कानून. यहाँ पर छोटे बच्चे को पानी के साथ खेलते हुए दिखाया है. आ जाता है पीछे बेलियों से बांधकर ये पानी में रखी जाती है. अंदर की रचना ऐसी है कि अंदर फंसी हुई मछली बाहर नहीं निकल सकती. ये कुंभार है. गांव के मिट्टी से संबंधित सभी चीजें बना. ये बनिया ने व्यापार किया था. इनमें से निर्यात होने वाली चीजों में हस्तकौशल्य की चीजें, हस्तिदंती चीजें, लगने वाली लकड़ी की चीजें बनाकर देने का काम ये सुतार करता था. ये सुतार सावंतवाड़ी का है. बनाकर देने का तेली. ये गुरुट करता था. ये फूलों की टोकरी है. ये रौली है. इसका इस्तेमाल अनाज रखने के लिए और आज भी धार्मिक. यहाँ नीचे पानी रखा जाता है. इस चलनी पर केले का पत्ता रखकर रखे जाते. ढक्कन लगा कसं 500 साल पहले होती. यहाँ से 80 किलो धनगर इस मराठी शब्द
आपलं गणपती बाप्पाचं दर्शन पण छान झालं आणि आपण प्राचीन कोकणसुद्धा पाहिलं. आता आपण हाच ब्लॉग इथे संपूया आणि भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.